सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकण बोर्ड हा 10वी-12वी बोर्डामध्ये इथली मुलं आहेत ती एक नंबर येतात. बोर्डाचा एक नंबर सगळे 10वी असू दे किंवा 12वीचा. पण त्या पुढच्या शिक्षणासाठी आजही मुलांना आपल्या पालकांना मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावं लागतं पालकांना आपल्या मुलांना. सो मग त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, ठोस पावले उचलली गेली पाहिजे. कारण काय इथे शिक्षण संस्था आहेत, पण त्या शिक्षण संस्थांना आणि कुठचं तरी मोठं पाठबळ मिळायला पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी शिक्षण संस्थेला इथे मोठं करण्यासाठी आपली बाजूचे कोल्हापूर जिल्हा आहे, तिथली कोल्हापूर युनिव्हर्सिटी स्थापन झाली, नागपूरची युनिव्हर्सिटी स्थापन झाली, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे. पण ठाण्यापासून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग एवढे 5 जिल्हे मिळून एवढा मोठा कोकणचा किनारपट्ट्यासह एवढा मोठा कोकण विभाग आपल्याला पसरलेला दिसतो. मग आजपर्यंत इथल्या नेत्यांनी कोकण युनिव्हर्सिटी का नाही घेऊन येऊ शकले? आणि हा सर्वात शिक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आज इथली कोकण युनिव्हर्सिटीसाठी जर प्रयत्न केले गेले असते आणि आज जर कोकण युनिव्हर्सिटी आज स्थापन झाली असती इथे, तो 100% इथली जी स्कूल कॉलेज आहेत ती मोठ्या प्रमाणात एक चांगलं अत्याधुनिक शिक्षण इथल्या मुलांना मिळालं असतं आणि इथली पालकांना आपलं जिल्हा सोडून मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवण्यासाठी तो खर्च पण वाचला असता, त्यांचा वेळही वाचला असता आणि इतर गोष्टी पण सगळे आटोक्यात आले असते. त्यामुळे शिक्षण व्यवस्था जर सुधारायची असेल तर कोकण युनिव्हर्सिटी सारखा मोठा मुद्दा आहे जो आपल्याला ही काही करून स्थापन करायचा आहे. त्यासाठी माझा इथून त्या यंत्रणेत जाण्यासाठी मला इथून विधान भवनात हा मुद्दा मांडायचा आहे. जोपर्यंत कोकण युनिव्हर्सिटी होत नाही तोपर्यंत इथल्या मुलांना भविष्यासाठी गेली 10-20 वर्षासाठी पण बाहेरच शिक्षणासाठी जावं लागायचं. आताही तीच परिस्थिती आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघायला गेला तर MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपले डॉक्टर इंजिनिअरिंग होण्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत, नीट, JEE यासाठी पण चांगले क्लासेस किंवा UPSC, MPSC स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना इथे चांगलं प्रिपरेशन मिळावं त्यासाठी एक मोठा ठोस पावले गेल्या 20 वर्षात किंवा 10 वर्षात उचलली गेली नाही ती मला उचलायची आहे. आणि त्यासाठी एक प्रगल्भ शिक्षणाचा जिल्हा जसं कोकणमध्ये कोकण बोर्ड मोठा आहे तसा पुऱ्या भारतात कोकण युनिव्हर्सिटीचं नाव हे 1 नंबरला जायला पाहिजे. हा माझा उद्देश आहे. त्यासाठी शिक्षण मध्ये हे मला करायचं आहे.